लहान असू द्या मोठी असू द्या, पाणीपुरी बघितली की अगदी सगळ्यांच्या तोंडाला नुसतं पाणी सुटतं। आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीत गाडीवर मिळते तशी चटपटीत पाणीपुरी घरामध्ये कशी तयार करायची ते बघणार आहोत। पहिल्यांदा जरी बनवत असाल तर अगदी साध्या सोप्या स्टेप बाय स्टेप आणि अगदी घरगुती साहित्यात तुम्ही तयार करू शकता। चटपटीत पाणीपुरीसाठी एक मसाला सुद्धा दाखवलेला आहे। असा हा सिक्रेट मसाला तुम्ही एकदाच करून ठेवला की अगदी 2-2.5 महिने व्यवस्थित राहतो। तेव्हा ही पाणीपुरी खाण्याची इच्छा झाली, हा थोडासा घातला की अगदी विकत मिळते त्यापेक्षा सुंदर पाणीपुरी घरामध्ये तयार करू शकता। प्रत्येकाला कळेल अशा सोप्या साध्या सरळ रेसिपी शेअर केलेली आहे। भरपूर टिप्स सुद्धा तुम्हाला दिलेले आहे। अगदी 8 ते 10 जणांसाठी ही चटपटीत पाणीपुरी घरामध्ये तयार करू शकता। रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग सुरुवात करूया। रेसिपीची सुरुवात रगडा बनवण्यापासून करू। कुकरला अगदी 5-6 शिट्यांमध्ये हा तयार होतो। त्यासाठी इथे आपण एक कुकर घेतलेला आहे। आता इथे आपण मेजरिंग कपने अर्धा कप किंवा 100 ग्राम प्रमाणात सुका पांढरा वाटाणा असतो तो रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलाय आणि शक्यतो घरामध्येच करा, कारण भिजल्यानंतर याचं प्रमाण वाढतं। साधारणतः 1-1.5 कप तुम्हाला मिळतो। आता इथे आपण पांढरा वाटाणा घेतलेला आहे। तुम्ही हिरवे मूग भिजवून यामध्ये वापरू शकता जर तुम्हाला वाटाणा चालत नसेल तर। जितका वाटाणा तितकाच आपल्याला कच्चा बटाटा साल काढून फोडींमध्ये घ्यायचा आहे। साधारणपणे जर 300 ग्राम भिजवलेला पांढरा वाटाणा असेल तर त्याला 300 ग्राम कच्चा बटाटा साल काढून फोडींमध्ये घ्यायचा आहे। दोघांचं प्रमाण इक्वल किंवा एकसारखं असावं, म्हणजे रगड्याला बटाटा थोडा जास्त घातल्यामुळे चव अगदी छान येते। आता यामध्ये चवीपुरतं किंवा अर्धा चमचा आपण मीठ घालणार आहोत। दोन्ही जिन्नसांना इतकं मीठ पुरेसं होतं। सोबतच अगदी अर्धा चमचा यामध्ये आपण हळद घेतलेली आहे। आता हळद मीठ तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता। आता हे दोन्ही जिन्नस बुडेल इतकंच आपल्याला यामध्ये पाणी घालायचंय। वाटाण्याला पाणी जर जास्त झालं की शिजायला थोडा जास्त वेळ लागतो, म्हणूनच जेव्हाही तुम्ही वाटाणा शिजवता फक्त वाटाणा बुडेल इतकंच आपल्याला यामध्ये पाणी घालायचंय। छान एकजीव करायचंय। आता कुकरचं झाकण लावून एक 5-6 शिट्या काढून घेणार आहोत। भिजवलेल्या हिरवा वाटाण्याच्या तुलनेत सफेद वाटाणा शिजायला थोडा जास्त वेळ लागतो, म्हणून आपण इथे साधारणतः 5-6 शिट्या घेणार आहोत। कुकरच्या साधारणतः 6 शिट्या झालेल्या आहेत। एकदा झाकण उघडून बघणार आहोत तर बघू शकता अगदी मस्त मिळण्याप्रमाणे मऊसूत बटाटा छान शिजून तयार आहे। म्हणजे साधारणतः एक 5-6 शिट्यांमध्ये हे दोन्ही जिन्नस चांगलं शिजून तयार होतं। थोडंसं हलकं आपण याला कुस्करून घेतलेलं आहे। अगदीच याचा लगदा करायचा नाही, कारण रगडा खाताना थोडे वाटाण्याचे दाणे आले तरी दाताखाली अगदी छान लागतात। आता ज्या आयत्या वेळेस तुम्हाला खायला घ्यायचंय त्या आयत्या वेळेस यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून घेतलाय। जेव्हा खायला घ्यायचंय तेव्हाच घालायचंय आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरलेली आहे। लक्षात असू द्या अगदी आयत्या वेळेस कांदा कोथिंबीर घालायची, म्हणजे थोडासा जरी रगडा तुम्हाला हवा असेल तर थोड्याशाच रगड्यामध्ये कांदा कोथिंबीर मिक्स करून तुम्हाला खायला घ्यायचंय। तर विकत मिळतो त्यापेक्षा अगदी मस्त छान चवीचा हा रगडा घरामध्ये तुम्ही तयार केलेला आहे। आता